नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण साऊथ इंडियन स्टाईल मऊसूद इडली आणि सांबार कशी करायचे हे पाहणार आहोत. तर खूप छान अशी मऊसूद इडली झाली होती आणि जाळीदार झाली होती. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अशी मऊसूद इडली करण्यासाठी. तर आता सुरुवातीला आपण काय करूया, अशी मऊसूद इडली करायची ना आपल्याला, तर त्यासाठी मी 8 ग्लास आहे ना असे तांदूळ घेतलेले आहे. रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे. तुमच्याकडे जे असतील ते घ्यायचे. शक्यतो रेशनच्या तांदूळाची इडली खूप छान होते. आणि 2 ग्लास अशी 2-2.5 ग्लास घेतले मी. 2.5 ग्लास उडदाची डाळ आणि 8 ग्लास तांदूळ घेतले. तांदूळ असे 2 ते 3 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे त्यातील जी धूळ वगैरे चिटकलेली असते ना तांदळाला, ती निघून जाते. असे नितळ पाणी निघूपर्यंत आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि जे खराब पाणी होतं ना ते टाकून दिले. परत दुसऱ्या तिसऱ्या पाण्याने धुवून घेतले आणि त्यामध्ये पाणी ठेवले भिजण्यासाठी. आणि इकडे मी उडदाची डाळ देखील अशी धुवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बघू शकता, त्यातील देखील पाणी, खराब पाणी काढून टाकलेलं आहे. आता हे ना आपण 12 तासासाठी भिजवण्यासाठी ठेवून देऊया. आणि 12 तासानंतर भिजल्यानंतर ते वाटून घेतलेलं आहे सेपरेट आणि एकत्र केलं आहे. परत 7 ते 8 तासासाठी आंबवण्यासाठी म्हणजे फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता 8 तासानंतर बघू शकता असं पीठ आपलं फुलून आलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1.5 चमचा सोडा टाकायचा आहे. खाण्याचा सोडा टाकायचा आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने यामध्ये माझ्याकडनं आहे ना थोडंसं ओवा पडलेला होता ना सोड्यामध्ये, तर तो दिसतोय. असा ओवा टाकून सोडा टाकून घेतला आहे मी. त्यामुळे थोडंसं ओवा होतं, काय हरकत नाही. तुम्हाला जर वाटलं ना तर यामध्ये जिरे देखील टाकू शकतात, खूप छान होतात. तर अशा पद्धतीने. आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर आता इथे आपल्याला सांबार करायचं आहे ना, तोपर्यंत आपण डाळ शिजते ना तोपर्यंत इडल्या लावून घेऊया. आणि आता डाळ शिजवण्यासाठी टाकून देऊया, म्हणजे आपली इडली पण तयार होईल. इकडे आता डाळ शिजवण्यासाठी मी काय केलं, इथे तुरीची डाळ घेतलेली मस्त स्वच्छ धुवून. 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा, 1 गाजर, 1 टोमॅटो आणि 1 बटाटे कापून घेतलेले आहे. असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले. आणि डाळ देखील स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतलेली आहे. आता इथे गॅसवर पाणी देखील तापलेलं आहे आपलं कुकरमध्ये, तर ते डाळीने त्यामध्ये टाकून देऊया. आणि शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, गाजर आणि बटाटा आईने एक कापलेले साल काढलेले आहे आणि त्यामध्ये टाकून दिले आहे. आता थोडंसं त्यामध्ये ना हळद टाकायची 1 चमचाभर आणि थोडंसं तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने. आणि झाकण लावून आहे ना 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने. आणि इकडे कुकर डाळ शिजवण्यासाठी चालू केलं आहे. आणि इकडे मी थोडीशी चिंच घेतलेली भिजवण्यासाठी. चिंचेने चव खूप छान येते, अशी मस्त चव येते, आंबट गोड चव येते. आता चिंच भिजते ना तोपर्यंत कांदा कापून घेतला आहे आणि थोडेसे कढीपत्ता घेतला आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतली. डाळ शिजलेली आहे आपली. तर आता इकडे आपलं डाळ शिजून झाल्यानंतर इकडे तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. आणि 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि भरपूर असा कढीपत्ता टाकला आहे. आणि 1 कांदा बारीक कापून घेतलेला होता ना तो टाकला आहे यामध्ये. आणि परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, परतून घ्यायचं आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट देखील यामध्ये आता टाकून देऊया आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत परतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत अशी परतून घ्यायची आहे. आणि डाळ देखील आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ देखील थंड व्हायला ठेवलेली आहे. आणि आता ही डाळ आहे ना आपण अशी घोटून घेऊया रवीने. बघू शकता अशी मऊसूद डाळ अशी शिजलेली आहे. तर अशा पद्धतीने डाळ घोटून घेतलेली मी. इथे फक्त तुरीची डाळ वापरलेली मी. अशा पद्धतीने डाळ घोटून घेतलेली आहे. आणि आपली फोडणी देखील चांगली परतलेली आहे ना, तर त्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर टाकून द्यायची आहे. आणि थोडासा सांबार मसाला, म्हणजे जवळजवळ 1 पुडी टाकलेली मी. आणि परतून घ्यायचं आहे सर्व.
आणि जी डाळ आपली घोटून घेतलेली होती ना ती देखील यामध्ये टाकून द्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व डाळ ओतून घेतलेली आहे. एकदम अशी मस्त मऊसूत अशी डाळ शिजलेली आहे. आणि आपल्या कढईच्या फोडणीमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपण जो चिंचेचा कोळ होता ना केलेला तो देखील यामध्ये टाकायचा आहे. आणि पाणी देखील आपल्याला जसं घट्ट पातळ सांबार पाहिजे ना त्या हिशोबात पाणी टाकायचं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हा चिंचेचा कोळ देखील टाकून दिलेला आहे आणि मिक्स करून द्यायचं आहे एकदा चांगलं. आणि चिंच टाकल्यामुळे आंबट झालेलं आहे ना तर थोडासा गूळ टाकायचा आहे त्यामध्ये. गूळ टाकल्यामुळे आपल्या सांबारला एकदम अशी आंबट गोड चव येते. आता सांबारला उकळी आलेली आहे ना तोपर्यंत याला तडका देऊन घेऊया. इथे तडकापळीमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकले आणि सगट अशा लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आणि हा तडका आहे ना चांगला कडक तडका द्यायचा आणि आपल्या सांबारमध्ये ओतून द्यायचं आहे. अशा पद्धतीने सांबारला उकळी आलेली आहे ना तर त्यामध्ये टाकून देऊया आणि परत एकदा मिक्स करून द्यायचं आहे. आणि चवीनुसार आहे ना थोडासा आंबटपणा जाण्यासाठी थोडासा गूळ टाकायचा आहे म्हणजे खूप छान अशी चव येते. आता आपलं सांबार रेडी झालेलं आहे ना तर आता आपण इडली करण्यासाठी घेऊया. तर इथे थोडीशी कोथिंबीर भुरभुरली. तर आता आपण इडली करण्यासाठी घेऊया. इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून आहे ना कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे. जसं आपल्याला इडलीला बॅटर पाहिजे ना त्या पद्धतीने. आता आपलं पाणी देखील उकळत आलेलं आहे ना तर इडलीच्या भांड्यांना असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली इडली चिटकत नाही. तेल लावल्यानंतर थोडं थोडं बॅटर करून त्यामध्ये ओतून देऊया. थोडंसं कमी टाकायचं आहे बॅटर म्हणजे आपली इडली फुगली जाते. अशा पद्धतीने सर्व भांड्यांमध्ये मी बॅटर ओतून घेतलेलं आहे. आणि थोडंसं इडली पात्रामध्ये लिंबू टाकले म्हणजे आपलं इडलीचं भांडं काळं होत नाही टाकलं तरी. तर अशा पद्धतीने सर्व इडल्या लावून देऊया आणि 20 ते 25 मिनटं असं मीडियम गॅसवर तापवण्यासाठी ठेवून द्या. आता 20 ते 25 मिनटं झालेली आहे आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आपलं इडल्या आणि मग काढायच्या. एक अशा मऊसूद इडल्या तयार होतात अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने इडली आणि सांबार करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.